गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचे मंत्र्यांनी गैरहजेरी दाखवली. त्यावरून सरळ दिसत होतं की एकनाथ शिंदे यांचे मंत्री, आमदार नाराज आहेत. नाराजीचं कारण म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षांमध्ये घेत आहे. त्यानंतर काही इन्कमिंग बंद करण्यासाठी एकनाथ शिंदे हे तातडीनं दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. भेटीदरम्यान जवळपास 50 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चामध्ये एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या संबंधाबद्दल आणि रवींद्र चव्हाण यांच्या वागणुकीबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. अमित शहा यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोर-समोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. पण दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. एरवी एकमेकांच्या बाजूला असताना हसत-खेळत राहणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी देहबोली आज थोडीशी अवजडलीसारखी बघायला मिळाली. त्यामुळे दोन्ही नेत्यांना देहबोलीचा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या नाराजी किती दिवस राहते, त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश येतं का? हे पाहणं महत्त्वाचं देखील ठरणार आहे. त्याचबरोबर बिहारच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही तिन्ही नेते उपस्थित होते. यावेळी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फारसा संवाद झालेला बघायला मिळाला नाही. विशेष म्हणजे या शपथविधीला जाताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र प्रवास केला, तर एकनाथ शिंदे यांनी एकट्याने प्रवास केल्याची माहिती. तसंच शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे हे एकटेच परत आल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांमध्ये चर्चा देखील सुरू आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बंड होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तिसरा भाग होणार आहे. हा तिसरा भाग करणारा व्यक्ती म्हणजे उदय सामंत असा दावा सुषमा अनारे यांनी केला आहे. त्याचबरोबर उदय सामंत यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की वर्षातला हा दुसरा ते तिसरा जोक आहे. असं काही होणार नाही. उदय सामंत यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. पण सातत्याने माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की उदय सामंत हे शिवसेनेतला तिसरा गट घेऊन भाजपमध्ये युती करतील, अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना जवळ करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलं आहे. त्यामुळे देखील एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं समोर आलं आहे. अमित शहा यांच्याकडं त्यांनी त्या प्रकरणाबद्दल देखील तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, की काही जण, एक जण दिल्लीला गेले आणि "बाबा मला मारलं, बाबा मला मारलं" असं रडत पळाले. असं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही प्रतिक्रिया माध्यमांमध्ये दिलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टपणे काही संवाद केलेला नाही. पण हे नक्की आहे 2029च्या विधानसभेला भाजपला आपल्या सर्व जागा स्वबळावर निवडून आणायचे आहे. त्याच पद्धतीनं भाजप प्लॅनिंग करत आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष मोठा होतोय, हे भाजपला जड जात आहे. भाजपला महाराष्ट्रामध्ये अजून आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात निर्माण करायचं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कट करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. हे स्पष्ट दिसत आहे. त्यात न्यायालयाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष याचा निकाल देणं बाकी आहे. जर शिंदेंनी जास्त हालचाली केल्या, तर हा निकाल देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू शकतो. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत. पण त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश येतं का, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधून राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र दिसणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने मनसेला सोबत न घेण्याचे साफ नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवू शकते, असं चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि होऊ द्या चर्चा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.